काळसेकर साहेब आणि आमदार डावखरे साहेब आपल्यावरती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातली एकंदरीत भाजप सेना युती करण्याच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या होत्या आणि आपण योग्य प्रकारे त्या पार पडल्यात. आज आपण रत्नागिरी नगरपालिकेत आहात. काळके साहेब, जिल्ह्याचे नेमके काय आता परिस्थिती युतीच्या संदर्भात? मला सांगायला आनंद वाटतो की काल संपूर्ण कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 3 जिल्ह्यातला पहिला महायुतीच्या नगराध्यक्षाचा फॉर्म देवरुखमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भरण्यात आला. म्हणजे महायुतीच्या विजयाला सुरुवात त्यानिमित्ताने देवरुखमध्ये झाली. आता देवरुख आहे, गुहागर आहे, या 2 नगरपंचायती ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष लढवतो. चिपळूणमध्ये ठरतं आहे, चिपळूणसुद्धा महायुती म्हणून आम्ही लढतो आहे. खेड महायुती म्हणून आम्ही लढतो. रत्नागिरी आज आम्ही महायुती म्हणून फॉर्म भरतो. माझ्या हिशोबाने सगळ्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुती लढत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं समन्वय भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि RPI यांच्यामध्ये या ठिकाणी दिसतंय. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आता 6 आपण जाहीर जागा केल्यात. आणखीन काय अपेक्षा, काय त्या संदर्भातली काही चर्चा सुरू आहे? चर्चा सुरू आहे, पण आज आम्ही 9+6 म्हणजे आमचे 6 आणि शिवसेनेचे 9 असे 15 फॉर्म आम्ही आज सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये भरतो. बाकी जागांच्या विषयात चर्चा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आणखी पालकमंत्री निरंजन डावकर अशी चालू आहे. डावकर साहेब, आपण जिल्ह्याचे संपूर्ण प्रभारी आहात. संपूर्ण मंडणगावपासून राजापूरपर्यंतची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. काय निकालानंतर महायुतीचं चित्र असेल? निश्चितपणे महायुतीचं वर्चस्व आपल्याला जिल्ह्यामध्ये हे आता प्रचारामध्ये पण दिसून येत आहे आणि त्याचबरोबर निकालामध्येही स्पष्टपणे दिसून येईल. आज महायुतीचे सगळेच उमेदवार हे तगडे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर पक्षाचं फार मोठं पाठबळ आणि कार्यकर्त्यांची ताकद ही ज्यावेळेस उमेदवाराच्या मागे उभी राहते त्यावेळेस यश हा निश्चित असतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आपण बघतो की साधारणपणे स्थानिक उमेदवाराचा चेहरा हा महत्त्वाचा राहतो आणि त्याच्यामुळे उमेदवार निवड या प्रक्रियेमध्ये महायुतीने अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठं यश या जिल्ह्यामध्ये महायुतीला भेटतं. तुमच्याकडे जबाबदारी मोठी आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये भाजपचा प्रभाव वाढलेला आहे, अपेक्षा पण कार्यकर्त्यांच्या आहेत. कसं काय त्याला एकंदरीत कार्यकर्त्यांची तुम्ही समजूत किंवा मानसिकता बदलाल? मुळात आपण लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल, आपण बघितलं की महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला कोकणाने गुंतवून दिलं आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने कोकणाचे विकास हा आमचा प्रमुख मुद्दा राहणारच आहे आणि त्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी फार मोठ्या प्रमाणात आम्ही माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि कोकणातही फार मोठ्या प्रमाणात विकास या पुढच्या काळामध्ये येणार. निकालाच्या पूर्वी मतदान प्रक्रियेमध्ये संपूर्ण प्रचार यंत्रणेत काही कोणी भाजपकडनं काय नेते मंडळी येण्याची शक्यता आहे? की राज्याचे अनेक प्रमुख नेते याच्यामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, तावडे साहेब आहेत, हे सगळेजण, राणेसाहेब आहेत, हे सगळेजण या इकडे प्रचाराला असणार. एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचाच वर्चस्व असेल असं एकंदरीत आपल्या बोलण्यात दिसतंय. ही निश्चितपणे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीला भरभरून यश हे भेटणार आहे. बिहारच्या कालच्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला देशाचं कल हे निश्चितपणे दिसून येतं आणि भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीमध्ये देश आणि आपल्या राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून केंद्रामध्ये माननीय मोदीजी असतील, राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार काम करत आहे त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे की देशाच्या, राज्याच्या विकासासाठी आणि कोकणाच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती हीच आपल्याला गरजेची आहे. धन्यवाद साहेब. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.